पाटील कोण देतो मार गाड्यातलं दे लवकर चल गाड्याची लवकर गावात जर फोन केला ना सगळं गाव गोळा होईल बरं काय होईल लवकर देतो न्या ती खोटच आहे सोनं खोट आहे भाव तुम्ही आपल्या घरात अजिबात टेन्शन घेऊ नका 50 फूट वायर आणतो आणि अख्ख्या घरात बाहेर न करंट देतो चोर गावला ना ह्या सुट्टी द्यायची नाही त्याला आता ताणून मारायचं ताणून सुट्टी द्यायची नाही फक्त या कलियुगामध्ये जगणं लय अवघड झालंय बाळासाहेब माझ्या ध्यानात अंगठ्या माझ्या गप्पा पाठेल तुम्ही अव हिऱ्याच्या अंगठ्या सोन्याचं गाड्या आहे माझं चोरट्यानेच मग खालास त्याला कुठं घालताना अंगठ्या ठेवलं नीट कमी एक तर मला हे बरं का अण्णा तुम्ही आलाय म्हणून मी इथं आलो नाही ते गस्तच मला पसंत नाही बाळासाहेब तुम्ही गप बसा सांगतोय मी शांत बसा अण्णा तुम्ही आला आम्हाला आधार वाटला हो आहे ना गाणाने फोन करून बोलावला तुम्ही एक जरी फायरिंग केली ना हो चोर पळून जात्याल तुमची गरज होती अण्णा त्यामुळेच आलो मी हा प्रत्येक चोराच्या मनातील भीतीचं नाव ते म्हणजे रामभाव 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 घर सुद्धा नाही गस्तीची सुभाषराव माझं जर नुसतं नाव जरी कळलं ना चोरांना चला 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 कापतेली आम्ही जाऊ का घरी मग नाही असं चला चला कापतील की तुम्हाला चोर एकाला दोघाला तिघ गाव मध्ये कसं एकी दिसली पाहिजे अध्यक्ष सगळ्या गावात मी दौंडी दिली घरोघरी जाऊन सांगितलंय ग्राम सुरक्षा यंत्रणेला मी संपर्क तो केलाय त्यामुळे आता काय भीती नाही सरपंच चोर काय गावात पाऊल टाकतोय त्याचा कार्यक्रमच लावेल की संजू शेठ हे गाव म्हणजे एक जंगल आहे आणि ह्या जंगलात फक्त 2च वाघ आहेत रामभाव आणि गाना चोराच्या नावाखाली चोऱ्या करू नका म्हणजे झालं सरपंच काय सुभाषराव काय पण आरोप करू नका रामभाऊ एक तर राजकारण सोडून आपण गावाच्या एकीसाठी सगळे एकत्र आलोय पण बर का अक्कल नावाचा प्रकारांना आमच्या गावातल्या लोकांना कसलाच नाही अख्ख्या गावातलं गडी एका बाजूला आल्यात तिकडे चोरट्याने ढेगार घातल्यावर का आपल्याला तरी आखली नसून तिकडे जावं म्हणून हा ते पण बरोबर आहे रामभाऊ सगळं गाव एका जागेवर आल्या चोरट्याला तिकडे सोपायला झालं बाळवाका टेन्शन घेऊ नका आम्ही तिकडे जातो हा आणि शेजारची घरं बघा सगळ्यांना जागा करा व्यवस्थित गस्त करा तुम्ही मला असं वाटतंय शिकून इथंच झोपा अख्ख्या गावात जबाबदारी आमच्यावर सोपवा तरुणांनो गावाचं भवितव्य तुमच्या हातात आहे बघा तुमची छाती उंचावली पाशी अशीच कामगिरी करून तुम्हाला दाखवतो तरुण पळी तिकडे जाऊ द्या आम्ही इकडचं बघतो विरोधक अहो कसा काय जाळ घालतोय बघा गाल्या काढ्या तुम्ही हा विषयवर काय झालं तर आवाज दे घाबरू नका त्यांनी आवाज दिल्यावर तुम्ही काय करतात तुम्हाला सांगणार माझं जे डोकं तापतं ना ह्याच्यामुळे तापतं बघा अण्णा बोला शेजारच्या गावात चोरीची प्रकरण भयंकर झाली गोळ्या झाल्या आपल्या गावात येऊ नये म्हणून हा कार्यक्रम आपण चांगले तसं तुम्ही पण याची काही गरज नव्हती बरं का या गाण्याने उगा आता ताईपणा केला तसं आम्ही भेट नाही
त्यात गोळ्या बिळ्या भरल्यात का नाही तर ऐन टायमाला फुसका बार निघायचा नाही जावाय बापू बंदूक लोडेड असते आपली असते ना हा बघणार आहे मी सुभाषराव हा काय झालं मगाशी 4 वाजता अण्णांना म्हणलं अण्णा तुम्ही आला बरं झालं चला आपण जावायचं रान बघून येऊ तर अण्णांना म्हणलं अण्णा जावाय ह्याच्यात म्हणतात की एकरात 80 टन ऊस निघल पण अण्णांचा दांडगा अभ्यास तिथला हे आपल्याकडे पडला 20 एकरीचा त्यामुळे सांगितलं त्यांनी 80 टन अण्णांनी टिपरी मोजली कांड्या मोजल्या तर 36-38 कांड्या ऊस आहे अण्णा म्हणले बाळासाहेब 80 टन नाही भरणार 75 टनाला 1 टिपरा कमी पडणार बरोबर बरोबर एक मिनिट हे विषय बंद नाही ज्या काय टनाचा फरक असेल मी पैसे देईन मागच्या वेळेला माझी बाजरी हे दोघांनी ऊस माझा तुडवला बाजरी तुडवली अजून निस्तरतोय मी पण अभ्यास बघायचा बाळासाहेब मी तुडवी ना विषय काढणार का मी आजपर्यंत कुणाला मारलं नाही तुम्ही शांत बसा काय हा ना ऊसाच्या खोड्याबद्दल बोलताय का पाटील अजिबात बोलायचं नाही ह्यांचा बॅग साल्टो तुम्ही उचलाय गेला माझ्या अंगावर पडला होता चिपुटी झाली होती डॉक्टर म्हणलाय आम्हाला काय भांडणं वाढवायची नाही पण अभ्यास तुम्हाला गप्प बसा म्हणतोय बाळासाहेब मी अजून पण अण्णा सांगतोय माझ्या इतका कोणाचा शेतीचा अभ्यास त्या विषयावर बोलायचं नाही 2 टनात जर फरक कोणी केला ना मी पैसे देईन शेती विषयावर बोलायचं नाही शेती विषयावर आपल्या सगळ्यांना प्रेम आहे पण आता चोरांचा विषय ऊसातनं चालाय गेलो तर अंगाला अन्नाचंच बरोबर आहे अन्नाचं बरोबर बरोबर आहे तुमचं अध्यक्ष सुभाषराव मी घरी जातो सुभाषराव अभ्यास आहे ना आमचा अण्णा चोरांच्यासाठी एकत्र आलोय सगळं आता माझं काम झालंय पेटून चालला काय इथं वाचा गप माझं रान आहे माझं मी बघीन तुमच्या माहितीसाठी सांगतो सासरे बाबा तुमच्या बी माहितीसाठी सांगतो आज्याकडे बापाकडे 40 एकरचे म्हणून गावचा ना पुरा करण्यासाठी 35 एकर केली त्यांची ही व्यावला राहिले 5 एकर फुकीन पण 80% टन ऊस अण्णा रामभाऊ गप्पा की राव माझ्या ताकदीचा अंदाज आहे का बाळासाहेब अण्णा एका बुकीत नारळ फोडू शकतो मी जसा दगड भिरकावला ना 1 किलोमीटर वरचा चोर धरत आहेत का नाही काय गप बसायचं अण्णा हा बसतोय पाया पडतोय नाही मी गपच बसतोय पण माझा अभ्यास सांगतोय हाय खूप आलंय अभ्यास आहे अण्णा तुमचा असू द्या सुभाषराव एक मला मुद्दा आठवला सुभाषराव मी थोडं बोलू का बोल नको तुमच्या बोलण्यानं ना सगळं पेटतं वनवाला अजिबात बोल नको उद्या बोला मला ते माझं सासर मी त्यांचा जावाय तुझ्या मध्ये पडायचं काय कारण आहे फक्त सुभाषराव मी नाराज का झालो माहितीये का रानात ऊस मोजताना अण्णा पडलं बांधाव आणि रामभाऊ पडलं गावात दोन्ही बांधाव असते ना मग तिथले तिथे तुकडा पाडता बाळासाहेब बोलायचं नाही शांत बाई शांत बसायचं तुम्हाला माहित आहे काय निस्तरावं लागतंय ती राहिलं बाबा राहिलं पण अभ्यास बघायचा सुभाषराव तो जाऊ द्या विषय अण्णा मी झोपतो जाताना मला उठवा हा इथं बसा की गप गाव जाग आहे की अक्का आपलं नाईट रायडर सगळ्यांनी इथं जागायचं कोण आहे कोण वाटतंय? अरे काय काय झालं? खाली बस नीट सांग काय झालं अरे आणखी काय झालं रामभाऊ लय मारलं मला अरे कोणी मारलं चोर आले ते किती गावाला गेलं काय चोर कुठे सुभाषराव तलवारी मला सांगा कुठे चोर पकडा बघा कुठे ते आणा धरून अरे उजार नीट सांग की काय झालं व्यवस्थित सांग 2 चोर आहे ते 2 चोर त्यांच्याकडे तलवारी आणि कोयता इथं लागलं नाही तुला माझ्या इथं नरडीलाच लावला आणि माझ्या गळ्यातली चेन मोबाईल घड्याळ पिशवी सगळं नेलं मला लय मारलं शेजारच्या गावात ऐकता इथं आला काय चोर कुठे गेल्यात देवाच्या वाटेने गेले तिकडे ह्याच्या तुला माझं नाव सांगता आलं नाही त्या दरोड खाण्याला बाळासाहेबाचा दोस्त आहे म्हणून तो आणि घेऊन आला जोडपून सगळा अरे रामभाऊ गावात जिथं असताना चोरांची हिंमतच कशी झाली अडचला अरे थांबा चोर कुठे गेल्यात तिकडे गेल्यात बांदिराकडे नदीकडे नदीकडे मोर्चा वळवा चला चला सगळे सुट्टीला आता
तुम्ही जावा बांधराव, मी जातो घरी. असं कसं आम्हाला चोराच्या हवाली करून चालला काय तू? चल राहू दे राव, मला झोप आली. चल आरडू नको आणि ध्यानात ठेवा, त्या टोळीत कसं आमचं भाऊ मेन आहे तसं ह्या टीमचा मी मेन आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली चालायचं. खरं का? बघ नाही तर तुला चोर बडावतो. एवढं सोपं. बर मी काय म्हणतोय ऐका, हे चोर बिर आहे ना सगळे आपोआप फुकाट आहे. ह्या चोराच्या नावाखाली आपलं साधलं पाहिजे. आमिर, तुझ्या घरी जत्रेला बोकाट ठेवलंय ना? हो हाय की ठेवलं की. घेऊन ये. घरची माथ्या नेलं चोरट्यानी म्हणून. लय शहाणा दिसतोय. तुझ्या घरचं आणखी बोकाड. माझ्या घरचं पळत आणलं असतं, पण आमच्या भावाला बोकडं करडं मेंढरं अजिबात आवडत नाहीत. फक्त मटण खायला आवडतं. मटण खाताना तर कधी दिसत नाही रे घरी. हा मी काय दाखवून खातोय? किती हुशार आम्ही. आम्हाला लाव सगळं सामान आणाय. तू ये माग नुसतं जेवाय. होय ना? ए बाबा तुझ्या घरचं आण नको छोट्या. अरे तू तर काळीच आहे आपलं. तुझ्या घरच्या कोंबड्या आमच्या घरचे तवा रान आई काय म्हणणार? तुझ्यावर थोडीच नाव घेते तवा. आमच्या घरचे मोजून ठेवतात गप्पा. मोजून ठेवत्या. मग काय चांगलंय. बर काय करा माहितीये का, मी म्हणतो दिसेल त्याचा आणा. तुझ्या घरचं नको आण, तुझ्या घरचं नको आण, तुझ्या बी घरचं नको आणू. जिथं दिसेल ना खोरवड्यात त्याचं उचलून आणा. लोक म्हणणार नेलं. तुमचंच पहिले दिसल्यावर आमचं आण बाबा, काय अडचण नाही दिसलं तर. बघा ना आपण आलोय कायसाठी. गाणा आपण राखण करायचं तुला सांगतोय. सगळे त्याला आपल्याला सौरभ, ही सगळी हिथं गुंतल्यात. असा हात मारायचा की आयुष्यभराची गरिबी हटली पाहिजे. मारू की ती गेलेत नदीवर, आपण जाऊ गावात. ठीक आहे. हो सुभाषराव, कधीच्या वाट बघतोय. ऐका, आपण नदीच्या कडेला आपण सगळ्यांनी बघितलं, पण ते कुठंच दिसले नाहीत. अण्णा मला काय वाटतंय, आपण सगळ्यांनी एका ठिकाणी थांबून राहण्यापेक्षा असं पांगून आपल्या आळीत वगैरे कुठं सापडत आपल्याला कोणाला तरी. काय म्हणायचं रामभाऊ तुम्हाला? मी तर ह्या उपक्रमाबद्दल इतका महत्वाकांक्षी आहे. अक्षरशः लाठी काठी काय प्रशिक्षण. राहू द्या जावाय बघू सापडले बघू. आधी चोर चोर आल्यावर चोराला असंच हे करा. गाव द्या की. बर अण्णा, हो आपण बाळासाहेब, सुभाषराव, आपण सगळी मूर्ख माणसं म्हणावं लागेल. आपल्या गावात चोरी होती, आपलं गाव सावध राखण्यासाठी पाहुण्याची का आपदा करताय? अण्णा तुम्ही माझ्या घरी चालायला झोपावतो, तुम्हाला वाघ जागणार रातभर. बंदुकीसाठी म्हणतो बाळासाहेब. अण्णांना मला विश्रांती दिली पाहिजे, कारण त्यांची मला लय काळजी वाटते. अण्णा माझ्या घरी जाऊन अण्णा झोपणार नाहीत आणि मला माहिती आहे तुम्ही काय जागणार नाही. माणूस आमच्या गावात हो बाळासाहेब, चोर महत्वाचा आपल्याला वाद नको. पाहुण्या रावल्याला जागा. तुम्ही जागणार नाही मला माहिती आहे. तुम्ही लगेच जाऊन झोपणार. बरं तुम्ही म्हणतात तसं होईल. चला मी काय म्हणतो सुभाषराव, चोर आमच्याच गटाला सापडणार आणि चोर धरून नाही, इथं काय पदक मिळवायचं. तुमच्या पदक गटाला मिळवायचं. सापडतोय म्हटलं मग आम्ही का जागलो? आम्ही झोपतो. सगळे जाऊ द्या. तट राजकारण बाजूला, फक्त आपापल्या आळीमध्ये प्रत्येकाने लक्ष द्या. हा? मी तर एका ठोक्यातच बोंबलायला होतो त्याला. अण्णाची आणि माझी जोडी मी सकाळच भेटणार. हो तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला आयडिया सांगतो. अरे काय आयडिया सांगतो? हा बलबीम पाटील आहे आणि बलबीम पाटलाच्या घराकडे यायची का चोराच्या काय त्रास आहे काय? वारुंगुळा करायचा आपल्याला. चला. बालिश बायका तर बडबडला हे धिंगाणा करते ते ना. मी असा मी तासा येऊन द्या. काय करू गावात चोरी तूच कसा? हा येला होईल असाची धमकावतो ना, एका ठोक्यातच बोंबाला पाहिजे. जो चोर धरूच आपण. धरू नाही. आईला ह्यांच्या नुसती तिथं बाळा ह्यांच्या ते मी चोराला मारीन खालाच करीन. मी सरपंचने गेले, आता सुभाषरावला गाठतो, बघतो. रामभाऊ, काय काळजी करू नका बरं का. इथं तंटामुक्त अध्यक्षाच्या आळीमध्ये ना टाचणी जरी वाजली ना, टाचणी, तर इथं ह्या अध्यक्षाला कळणार चोराची तर काय हिंमत आहे. आणि चोराची हिंमत
तंटामुक्तीचा अध्यक्ष बघितले बहादूर गाड्या गावात लोक बाळासाहेबांना झोपून द्यायना त्या पाटील इकडे तिकडे काय अंधारात बघताय? राम भाऊ डोळ्यात तेल घालून जागावं लागल नाहीतर अंगलं टीच. रामभाऊ काय भेटाय? आपण आहे की राम भाऊ तुम्ही काळा गोगल कशा रातचं घातलाय? पाटील शेळी लोक कसा काळा गोगल घालतात त्याचं कारण माहितीये का? आठवत नाही. गोगल काळ्या गोगल मधनं सगळं दिसतं पण पुढच्या माणसाला कळत नाही तू कोणाकडे बघतोय. तसं चोरांना फसवायसाठी मी घातलाय. चोरांकडे मी गोगल मधनं बघितलं तरी त्यांना कळणार नाही कोणाकडे बघतोय. त्यांना वाटतं दुसरीकडेच बघतोय आणि त्याचं लक्ष नसलं की असं तारायचं. ती आयडिया आहे बरं का? चोरवाला कोणी असा म्हणतो. हा. राम भाऊ हो. तुम्ही घाबरत नाही ना? हा. अहो रामभाऊ कधी कोणाच्या बाप जन्म घाबरलाय का? पाटील एकदम एकदा थंडी तापाने एकदा मी जाम होतो तर चुकून मी आपलं औषध आहे म्हणून बंदुकीचीच गोळी खाल्ली होती तरी मला काय झालं नव्हतं. मी भेटतोय बाई. बरं पाटील आता इथं माझ्या इथं 2 तास बसू. हे झालं की तुमच्या घरी 2 तास बसू. परत माझ्या घरी 2 तास परत तुमच्याकडे 2 तास आणि दिवस उगायला तुम्ही तुमच्या घरी आंघोळीला आणि मी माझ्या घरी आंघोळीला. तसंच करायचं. अहो तुम्ही इथं काय करताय? काय मुळीत तलवार आमच्या नाट्याला विरोधकांनो काय कटकार समजवून आला राचा? नाही चोरट्यांनी खरंच चोर आहेत राम भाऊ. तलवार बघा आपल्या गावात चोर आले तुम्ही कशाला पाय लावून पळत आला? चला सुट्टी द्यायची. सगळं घेतलं बाबू सगळं घेतलं आपण ओजी व्हायची आणि 1 खडा मिळायचा. एकच की बाबा ते मागच आहे. ए पप्या टब्या तोंडाची आहे. असा भुनभुन का ना मागं भुनभुन केलीस तर अरे का माझ्या एकट्यासाठी चाललंय काय? हे काय राहिलं बिले परत यायला लागलं आपलं काय राहत नाही. राहिलं घेतलं सगळं. छोट्या तुझ्या घरनं कोंबडी आणली ना ते उद्या सकाळ माझ्याकडून पैसे घेऊन जा. द्यायचं पण का सांगतो या का? अरे आमची ते कोंबडी जर गेली ना तर सूक्ष्म मोक्ष वाक्य आहे तिथं आळीत आमच्या हुडका हुडकी चालती माहिती. पैसे उद्या अरे आमचं भाऊ दिवसात न 10 वेळा खिशात पैसे मुजून ठेवत्यात पण आतापर्यंत भाऊला कळलंय का गाणावडा आईस कशावर करतोय ती? आताच घे उद्या देणार नाही. होय का? तू कटाप तू माझी सोन नसलं तर कटाप देतात मला माहिती. बर चल कुलूप लाव की कुलूप आणि आमच्या घराला अरे वाघाचं घर आहे ही कुत्र्यांची ताकद आहे का दारात यायची? अरे कोराड आहे ना आता. आधी चोर शिरले सगळीकड आणि लाव गाणार आहे कुलूप लाव. आम्ही तू अजून लय कच्चा या गाण्याच्या घरात यायचं म्हणजे 10 वेळा विचार करून यावा लागेल त्यांना. असा तुकडा पाडेल ना. कोराड कसली बघितली का? एवढं बी आत्मविश्वास कोणी दिली तुला माहितीये का? मधन्यांचा आप्पा आहेत ना माळावर त्यांच्याकडे बनवून घेतली स्पेशल आमच्यासाठी. मी पण घेणार घे ऍड्रेस देतो तुला. पाटील सरपंच आणि संजू म्हणला की चोर आल्या पळत आली नाटकं केल्यास त्याने आपण जागा राहू म्हणून. हा गेले घरी झोपायला. मला चोर दिसला का नाही राम भाऊ आणखी त्यानं कानच कापतो त्याचा आणि मी असा मुंगी सारखा सोडवणार. आजोबा आलं का घर आपलं? आजोबा घर आलं का आपलं? हा येतोय आता. येत चला. वा रे वा रामभाऊन बलभीम पाटील म्हणे मी समुद्राच्या समुद्र खाडी पार करणारा माणूस वाघाच्या काळजाचा जसं पाणी पाणी झालं तलवार बघितलं ना. वार पठ्ठ्यानो कशा गंमत केली सगळ्याला जागा ठेवायसाठी पण शेवट बाळ्याच गावची राखण करणार आहे. या काळात झोपून देत नसतो तर बघा गंमत काय चोरी होती बाळ्या असताना गावात.
आता भाऊची कपडे तर कोणी फेकले भाऊ अयो आमची चोरी भाऊ बर का अण्णा मी बघितलं लय डेंजर आहे ते तलवार आहे एवढी. अहो अध्यक्ष मी तर एका ठोक्यातच पाडला होता बोंबलत होता असा चिंबावणार हो पण निसटला हो तर मी ताणत लय गेलो पळून गेलोय ते. अहो मी अख्खं गाव हिंडलो कुठं दिसलं नाही चोर दिसला असता तर गोळीच गाडली असती. असा अंगाव आला माझ्या आणि मी असं पुढे आलो की असा जिसरट पळाला की गावलाच नाही. तुम्हाला कसं काय सगळ्यांना दिसला? सुभाषराव पाटील मी चाललो होतो हा मी अक्षरशः त्यांना म्हणे हँडसाप हा हा त्याला खोटं खोटं फसवाय गेलो ह्या तलवारीनं नरड कापीन थांब जाग्यावर आई बरं का जावाय दाडशी आपलं तेवढ्या बाबतीत. असं थांबलं जी भुंगाट जी सुटलं हा 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 काव पाटील सुभाषराव अक्षरशः तुम्ही तरी त्याला धराय पाहिजे होतं राव. मला सुचलं नाही मिळेल दारू पिलतो पळून गेलंय पळून नाही तर असं ते चित्र असतं ना. अहो पण माझी इथं तलवार लावली कासलं नाही तर माझा पावशेर रागा सांडलाय तिथं दाखवू का तुम्हाला नेऊन तिथं? अशी तलवार मोडून टाकायची नाही हो त्याची. मी पिलतो ना माझी ताकद चालली नाही राव. तुमच्यासारखे दाळशी येत मी राव. माझ्या चावडीतून सुटला व नाहीतर काय झालं का ना? अरे का ना काय झालं? मारला काय झालं का ना? मारला तुला. बरं का आपल्या घरची चोरी झाली. काय गेलंय भाऊ काय गेलं मोकळं झालंय सगळं. भाऊ हे तर कपडे पडले होते तुमची. माझे कपडे इथं पडले होते. मला काय वाटतं रामभाऊ माहितीये का तुमचं घर फोडलंय चोरट्यांनी म्हणजे चोरटी लांब कुठे गेली नाही. पण आजच्या गावाची घर सोडून आमच्यात कशाला गरीबाचं घर फोडायचं? सुभाषराव मला तोच प्रश्न भरलाय चोराच्या घरी चोरी कशी केली? कसं तरी अरे मला चोर म्हणतोय रे सुभाषराव बघितलं का चोराची हिंमत झाली ना माझी कपडे सुद्धा न्यायची. अण्णा मी काय म्हणतोय रामभाऊ कपड्याचा वास येत असेल म्हणून तिने ए बाळ्या वास नाही इंटरनॅशनल पोडारी कशाला म्हणतात. ही भांडायची वेळ नाही. पण घरात काय गेलंय काय नाही नंतर बघू आधी कुठं चोर शिरलाय बघा. भाऊ मला वाटतंय चोरांचं दात तुमच्याकडे पुचीच आहेत. दातानी कुलूप तोडलंय आवाज सुद्धा होऊन दिला नाही. ठेवून लावलं होतं का पण सुभाषराव मला काय वाटते माहिती का ह्याच्या घरात चोरीला जाण्यासारखं काहीच नसेल त्यामुळे ए बाळ्या बरंच काय असतं पण आता आमची तारांबळ झाली म्हणून अण्णा लोक घालवाय. चोरटी इथंच गावात नाही. चोर असणार आहे. चला लवकर. सुट्टी नाही. शस्त्र खाली ठेव बोलत द्यायचं नाही तर तिकडे का ना मारू नका त्यांना. काय हातात घेऊ नको. भाऊ माझा खुरा काल ठेवलेला 35,000 रुपये घेऊन पळाला हरामखोर. थांबा खाली बसा. खोटा बोलू नको आता म्हटलं घरात रुपये नाही आमच्या. मारू नका थंड नेल्या. करा.
मला मारता उज्जैन थांब मारू नका रे. ए थांबा जरा मारू नका. काय रे कोण आहे तुम्ही? तोंडाच काढते या कोण आहे रे? झाली बा, गुडघ्यावर बस. खाली बस. हे खाली इथं बस. इथं त्याला बसा खाली. अरे बसा. का चोरी केली? कोणी सांगितली चोरी करा तुम्हाला? हा सगळं सांगायचं. काय राव सुभाष आला नाही का तुम्ही प्रश्न विचारताय कोणी चोरी करायला लावली? कधी कधी अडचण त्यांची काय इचरा की का आमच्या गावात आला? ए फक्त खरं खरं बोलायचं तिथं दातच घशात घालवेन. खरं बोला. परिस्थिती अनुसार करावं लागलं आम्हाला. काय काय परिस्थिती आली? काय परिस्थिती आली तुझ्या? काम करायला गेलो आम्ही तिथं 8-9 हजार पगार. तिथं भागा ना आमचं काय करावं मग शॉर्टकटचा मार्ग निवडला आम्ही. शॉर्टकट श्रीमंत व्हायला गेला काय? ए काय शिकलास रे? शिक्षण लय झाले. लय शिक्षणाचा असा दुरुपयोग करतो काय? हा वडिलांनी सांगितलं लवकर कामाला लाग म्हणून हा पर्याय आम्हाला निवडावा लागला. भाऊ तुम्ही बोला कमी हाणालय. आणि बघा माझी कॉलेजची बॅग. अरे अयो माझी कॉलेजची बॅग घेऊन पळाला होता काय ह्यो? सगळं देतो, थांब. गणा सगळं देतो. पोलीस स्टेशन तुझे. अख्ख्या गावाने घराला कुलपा लावली तू कुठे बोंबलत गेलता? कुलप दाताने तोडली ऐका ह्यांनी. ऐका पोलीस स्टेशन सगळी चौकशी करत. बघितलं ना बाळासाहेब? अण्णा काय करायचं? पोलीस स्टेशन नको अण्णा ह्याचं काय करायचं? थांबवलं आमचं. नको अण्णा नको. बघितलं ना ह्या पोरांनी पैसे कमवायचा शॉर्टकटचा मार्ग स्वीकारला. पण हा शॉर्टकट कधीतरी संपणार आहे. बरं आई बाप्पांनी पण बघायला पाहिजे. पोरगर नाईट ड्युटीला जातोय म्हणून जातोय. हे कुठं जातंय? घरात पैसे कुठं नाही येतात? एकदा तरी विचार आई बाप्पांनी करायला पाहिजे. आलाय का आमचा उद्या आई-वडिलाचं विचारणं काम मरणाचा गरीब आहे. आमचा उद्या तुमच्यापेक्षा लय गरीब आहे. कधी त्यांनी चोरी केली नाही आणि तुम्ही कशाला काय? हो मारू नका. थांबा. कायद्यापेक्षा कोण मोठा नाही. बरोबर. ह्यांना कायद्याचा झटका बसलाच पाहिजे. त्याशिवाय जागा राहणार नाहीत. अरे आज एक चोरी केली उद्या तुम्ही मोठं धाडस कराल. नाही. बरोबर एखाद्याचा खून करताल. नाही काका नाही करणार आम्ही. चला उचला. बाळू अजून सामान घ्या आपलं सगळं चैनीची. पोलीस स्टेशनला पंचनाम्याला लागली. घ्या तिकडे जाणार. चला चला अजून किती जण आहेत? नाही दोन चला 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 चल पक्या. मला खाऊ. पाटील काय एवढं चित्तागती बसलाय? काय सांगायचं सुभाषराव? रात्री दुसऱ्या गावचे चोर धरले पण गावातला मुळच चोर नाही ना धरला. 17 लाखाचं सोनं नेलं माझं. अंगठ्या सोन्याचं घड्याळ. कुणी? अहो चांगलं हिरेच्या अंगठ्या सोन्याचं घड्याळ होतं त्या बाळासाहेबानं. आणि बाळासाहेबांनी कधी नेलंय? अहो मागून याला मला बी दुर्बुद्धी सुचली. मी बी चांगलं विश्वासानं त्याच्याकडे दिलं. मग मागितलं का त्यांना? कुठं दिसला तर मागून ना. आणि माझ्यावर येतोय काय? मला नाही विश्वास त्याचा. अंगाला अंगच लागून दिना गेले. पाटील काळजी नका करू. बाळासाहेबांच्या बद्दल गैरसमज करू नका. बाळासाहेबांनी माझ्याकडे ठेवायला दिलं होतं. काय म्हणतो? माझ्या पण घरी राहणार नाही. बाबा 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 लय बरं झालं. पण पाटील रात्रीपासून माझ्या मनात एक शंका आहे. अहो माझ्या घरापाशी जी चोर आलता का नाही ते रात्री आपण दोन चोर पकडलं का नाही? हा त्याच्यापेक्षा वेगळाच होता. अहो रात्रीचे चोर होत ती चांगली खात्या पित्या घरची पोरं होती. पण माझ्या घरापाशी आलेला वेगळाच होता. हं. वेगळाच चोर मला दिसला होता. कसा? उघडाच होता. बनियनवर त्याच्या हातात तलवार होती. बाबो तोंड बांधलं होतं त्याने. आम्हाला बी तसलाच चोर दिसला. काय सांगताय? हा मग आम्ही काय केलं दोघांनी स्वांग केलं आणि पळून आलो. घाबरून? हा लय घाबरलं बाबा. तोंडचं पाणी पण आलं होतं माझी. पण तो चोर मग कुठे गेला? जाऊ द्या. गेला असेल त्या दोघांना पकडलं ना त्यामुळे त्या समजलं असेल त्यामुळे ते पसार झाला असेल. पण चांगली शिकल्या सवरली पोरी असले धंदा कशाला करते ते? शॉर्टकटचा मार्ग स्वीकारायचा आणि ह्याचा शेवट असा तुरुंगात होतो बघा. काहीतरी व्यवसाय करावं, नोकरी करावं, का असलं कुठं चोरी.
अहो तुम्ही म्हणता ती बरोबर आहे, पण आई वडिलाच्या घरची परिस्थिती तशी पाहिजे ना पोराला पाठबळ द्यायची. पण आई वडिलांनी पण विचार केला पाहिजे ना, आपला मुलगा कुठं जातोय, किती वाजता येतोय, कोणाच्या गाडीवरती फिरतोय, गाडी घरामध्ये नवीन कोणाची घेऊन येतोय, पैसा कुठून येतोय, ह्या गोष्टींची चौकशी केली तर ह्याच्या आळा बसेल ना. अहो सरकारनं बी नोकर भरती करायला पाहिजे. शिपाई म्हणा, कंडक्टर, ड्रायव्हर, काय ना काय सगळी खात्याची नोकरी लागली ना, पूर्ण नाहीत असं करायची. बर आता काय घाबरू नका, चोर तर रात्री पकडून दिल्यात आपण, हा. आणि तिसरा चोर कोण होता ते पळून गेला असेल भीतीनं. हा बरं जाऊ का? अहो, रात्री पोलीस स्टेशनला माझी लई इमेज वाढली. होय का? तंटामुक्ती अध्यक्षामुळं चोर पकडलं गावामध्ये, माझ्या सगळ्या गावकऱ्यांनी सहकार्य केलं, माझ्यामुळं म्हणून माझा DIG साहेबांनी सन्मान केला. तंटमुक्त अध्यक्षाने पकडला ना तुमचा सत्कार. अहो, शेवट पोलीस पाटलाला सहकार्य लागते बरं का तुमचा. असंच असं ते चालेल, येऊ का म्हणतात. बरं? चहा वगैरे काय? नको नको बरं या.